स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज लोणी वगैरे काढून घेतला आणि तूप बनवण्यासाठी गॅसवर उकळवायला ठेवून दिला आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते संध्याकाळचे 5 वाजले होते आणि बघा पावसाचं वातावरण झाला होता। तर पाऊस पण थोडा चिमचिम पडत होता, तुम्हाला दिसतच असेल। त्याच्यानंतर मी इथे तूप वगैरे म्हणजे लोणी वगैरे मिक्स करून घेतला आणि तूप बनवण्यासाठी गॅसवर ठेवून दिला आहे। तर तूप वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच। तसेच आज मी ना 3 प्रकारच्या चटण्या बनवणार आहे, खुरासणी, खोबरा आणि शेंगदाणे, अशा 3 प्रकारच्या 3 चटण्या शेअर करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा तूप जवळ होत आला आहे आणि बेरी याची जास्त निघाली, तूप कमी निघाला, पुढे मी तुम्हाला दाखवेलच। असे सारखे घोटवट राहावं लागते। तर बघा अशा प्रकारे तूप निघाला आहे आणि एवढी अशी बेरी निघाली आहे। तर इथे मी बाजूला करून ते बाजूला ठेवून देत आहे। तर तूप वगैरे झाला त्याच्यानंतर मी लगेचच ज्या आपल्या 3 प्रकारच्या चटण्या बनवायच्या आहेत ना त्या बनवून घेते। तर पहिल्यांदा इथे मी खुरासणी वगैरे गॅसवर म्हणजे भाजून घेते, कारण शेंगदाणे वगैरे भाजलेले आहेत आणि खोबरा काही आपल्याला भाजून वगैरे घ्यायचा नाही। तर मी इथे खुरासणी भाजत आहे, तोपर्यंत लगेचच एक खोबऱ्याची चटणीची तयारी करते। तर खोबरा, लसूण, मिरची पावडर किंवा तुम्ही मसाला वगैरे असेल तो पण घेऊ शकता आणि मीठ। तर असे 4 प्रकार म्हणजे पदार्थ वापरून मी खोबऱ्याची चटणी बनवून घेतली। तर त्याच्यामध्ये खोबरा घेतला, लसूण घेतला, मीठ घेतला आणि मिरची पावडर घेतली। माझ्या घरात थोडी मिरची पावडर होती ती घेतली, तसेच थोडासा मसाला पण वापरला। तर आता ही खोबऱ्याची वगैरे चटणी बनवून घेते। त्याच्यानंतर एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच खोबऱ्याची चटणी वगैरे काढून घेईल आणि त्याच्यानंतर शेंगदाणे, लसूण आणि थोडासा मीठ टाकून शेंगदाण्याची चटणी बनवून घेईल। त्याच्यानंतर आता इथे माझे खुरासणी वगैरे भाजून झाले का खुरासणी, लसूण आणि मीठ ती एक अशी आपली खुरासण्याची चटणी, अशा 3 प्रकारच्या चटण्या मी बनवणार आहे। तर ते पुढे मी तुम्हाला चटण्या वगैरे झालेल्या शेअर करीलच। तर आता इथे मी सर्व चटण्या वगैरे बनवून घेते, मिक्सरमधून वगैरे काढून घेते। तर चटण्या वगैरे झाल्यानंतर मी पुढे तुम्हाला दाखवते। तर इथे ह्या सर्व चटण्या तसेच तूप वगैरे बनवून घेते, कारण आता 2-3 दिवसामध्ये स्कूल वगैरे चालू होईल आणि अशी चटणी वगैरे बनवून ठेवली म्हणजे ही सर्व स्कूल चालू व्हायच्या अगोदरची पूर्वतयारी आहे। म्हणजे चटणी वगैरे असेल, भाजीला काही नसेल तर टिफिनमध्ये आपण चटणी पण घेऊन जाऊ शकता। तसेच घरी आल्यानंतर भाजी नसेल किंवा भात असेल, भाकरी असेल त्याच्याबरोबर चटणी घेऊन आपण खाऊ शकता काही गडबडीत। तर म्हटले स्कूल चालू व्हायच्या आधी ही सर्व तयारी करून घेऊया। त्याच्यानंतर मिस्टर मार्केटमध्ये गेले होते, त्यांनी पण एक वस्तू आणली आहे घरासाठी, तर ते मी पुढे शेअर करीलच। तसे मुलांना बुक्स वगैरे आणले, नोटबुक वगैरे आणले, तर ते काही मी व्हिडिओमध्ये दाखवले नाही, फक्त एक घरासाठी वस्तू आणले ते मी पुढे तुम्हाला शेअर करीलच। तर चला मग आता चटण्या वगैरे मी इथे पहिल्यांदा बनवून घेते। तर इथे माझ्या 3 प्रकारच्या चटण्या वगैरे मिक्सरमधून काढून झाल्या आहेत। पुढे मी तुम्हाला दाखवेलच। प्रत्येक चटणी डब्यामध्ये काढून घेतली आहे। तर इथे खुरासण्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि खोबरा लसूण याची एक चटणी, तर अशा 3 प्रकारच्या 3 चटण्या मी बनवल्या। कशा वाटल्या ते कमेंटमध्ये सांगा। आणि इथे ना मिस्टरांनी बघा काय आणलं आहे, तर हा आणला आहे कपडे सुकवायचा स्टँड। तर हा ते जोडून घेतील, ते जोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच। आणि हा एक तवा ना घरी सासूबाईंनी सांगितला होता, कारण आता शेतावर माणसं वगैरे कामासाठी असतात आणि भाकरी खूप बनवावे लागतात, तर तवा वगैरे नव्हता, तर तो घेऊन आणला आणि अशा प्रकारे स्टँड वगैरे जोडून घेतला, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कपडे सुकवण्यासाठी अशा प्रकारचा स्टँड पाहिजेलच प्रत्येकाच्या घरामध्ये। तर दोऱ्या वगैरे दिवसभर गॅलरीत कपडे सुकतात, पण रात्रीचे कपडे सुकण्यासाठी इथे तिथे टाकून द्यावे लागतात, त्यामुळे असा स्टँड असला तर सर्व कपडे एका स्टँडवर बसतात। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।